वडाडी कोठली दरम्यान भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चालक किरकोळ जखमी। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। शहादा तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वडाडी ते कोटली दरम्यान बुधवारी रामनवमीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडला। अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक किरकोळ जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील पाटली येथील ईश्वरसिंग कांतीलाल वडवी, गोवाल अशोक वडवी आणि दीपक फुगा पाडवी हे तिघे शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे नातेवाईकांना भेटून आपल्या मूळ गावी पाटलीकडे परतत होते। दरम्यान कोठली ते वडाडी दरम्यान शहाद्याकडून शिरपूरकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात दुचाकी चालक मेहरसिंग कांतीलाल वडवी वय 18 हा किरकोळ जखमी झाला असून तो मयत ईश्वर वडवी याचा भाऊ आहे। तसेच गोवा वडवी आणि दीपक पाडवी त्यांचे मामेभाऊ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। विशेष म्हणजे एवढा भीषण अपघात होऊनही दुचाकीचे मोठे नुकसान झाले नाही आणि चालक किरकोळ जखमी राहिला, ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे। घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलीस पाटील सुखदेव पाटील, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच डॉक्टर उमेश पाटील, दीपक पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला तातडीने सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। मयतांना शवविच्छेदनासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। अपघातानंतर रस्त्यावर जवळपास 1 तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली। दरम्यान पोलिसांनी मयतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती। अज्ञात वाहनाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। परिवर्तन 24 न्यूज, आपल्यापर्यंत सत्य आणि वेगवान बातम्या।